हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 5 जानेवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर या डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरिटल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती जर काही महत्त्वाचा मुद्दा डिस्कस केलेला असेल तर ते आपण कव्हर करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती जे काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत सिलेबस रिलेटेड ते आपण डिस्कस करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काय एक्झामच्या दृष्टीतून सिलेबसच्या दृष्टीतून महत्त्वाच्या न्यूज त्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. सुरुवात करायच्या अगोदर पर संडेला जे जनरल डिस्कशन आहे, व्हर्च्युअल जनरल डिस्कशन ते सुरू आहे. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री आणि म्हणजे ओपन आहे ते. जे आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती व्हर्च्युअल मीटिंगची लिंक अपलोड होत असते प्रत्येक सॅटर्डेला आणि त्यानुसार तुम्ही पर संडेला 11:30 ते 12:30च्या दरम्यान हे डिस्कशन सुरू असतात. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकताय. तुमचे काही कॉमन क्वेश्चन्स वगैरे आहेत ते माझ्याबरोबर डिस्कस करू शकता. सो सुरुवात करूया. बघूया आजच्या द हिंदूमध्ये पहिलं एरोटेल आपल्याला काय शिकवते, एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला त्याच्यातून काय पॉइंट्स मिळतात ते. पहिलं जे एरोटेल आहे, आपली नेबरहूड कंट्री चायनाचे जे काय वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये जे काय पोझिशन आहे आत्ताची आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ते पोझिशन चायना जो आहे, तो स्वतःसाठी अजून अ, मजबूत कशा पद्धतीने करतोय. त्याचबरोबर इंटरनल जी सत्ता त्यांची आहे, ती आणखी मजबूत कशा पद्धतीने करतोय आणि अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती कशा पद्धतीने यशस्वीरित्या जो आहे, तो चायना खऱ्या अर्थानं व्यवस्थित आपलं जे पॉलिटिक्स आहे, आपले जे पोझिशन आहे, ती खरं तर मजबूत करतोय. हे या ठिकाणी लेखकानं आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. आणि त्याच्यामध्ये मग इंडिया आणि चायनाचे रिलेशन सुद्धा थोडेफार याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. मग हे सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला वर्ल्ड मॅपच्या माध्यमातून हे समजावून घेणं गरजेचं आहे, की या एरोटेलमध्ये नेमकं लेखकानं आपल्याला काय समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. एक तर आत्ता जर वर्ल्डची सिच्युएशन बघितली, जगाचं जर पॉलिटिकल ऑर्डर आपण बघितली, तर ती कुठेतरी युद्धजन्य परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मग आत्ताचं लेटेस्ट एक्झाम्पल म्हटलं तर इथं व्हेनेझुएला आहे, इथं युनायटेड स्टेट आहे. या दोघांमधलं जे काही आता यांचे जे प्रेसिडेंट होते, निकोलस मादुरो यांना अरेस्ट केली. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकानं तिथं स्ट्राईक केलं आणि त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अरेस्ट करून अमेरिकेमध्ये घेऊन गेलेले आहेत. अशा पद्धतीची सिच्युएशन. मग त्याच्यातून याच्यावरती अनेक न्यूज सुद्धा आजच्या न्यूजपेपरला आहेत. टेक्स्ट कॉन्टेक्स्टमध्ये याच्यावरती डिस्कस सुद्धा केले. ते डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणारच आहोत. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण चायनाचं जे काही पोझिशन आहे ते जे वर्ल्डची एन्व्हायर्नमेंट एवढं खरं तर मलिन झालेलं असताना ते कशा पद्धतीनं स्वतःचे पोझिशन क्लिअर करतोय. कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं पॉलिटिकल स्वतःची मजबूती दाखवतोय. हे याच्या ठिकाणी सांगितलं. मग पॉलिटिकल एन्व्हायर्नमेंट वर्ल्डचं जे आहे ते खराब झाले म्हणजे काय? तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, व्हेनेझुएलाचं युद्ध आता जी परिस्थिती आहे ती आपण बघतोय. त्याचबरोबर इकडं इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट आपण बघतोय गाझा स्ट्रिपमध्ये काय होतंय. त्याचबरोबर रशिया युक्रेन जो कॉन्फ्लिक्ट आहे, तो रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आपण गेल्या 2 वर्षापासून जवळ-जवळ बघतोय, की तिथं काय घडतंय. आणि हे सगळं असताना सुद्धा या ठिकाणी आणि आत्ता मग भारत-पाकिस्तान जे ऑपरेशन सिंदूर झालं, तिथं कशी सिच्युएशन खरं तर निर्माण झाली होती. हे सुद्धा आपण खऱ्या अर्थानं बघितले. मग वर्ल्डमध्ये जे आहे एकीकडं युनायटेड नेशन असताना सुद्धा, इंटरनॅशनल लॉ असताना सुद्धा अशा पद्धतीची जी सिच्युएशन आहे, ती वर्ल्डमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मग याच्यामध्ये चायनाची पोझिशन काय? याच्यामध्ये चायना काय करतो? तर याच्यामध्ये चायना स्वतःला पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली खऱ्या अर्थानं मी कसा मजबूत आहे, हे जगाला खरं तर प्रूव्ह करतोय. मग ते कसं प्रूव्ह करतोय? मग या ठिकाणी चायनाचे काही इनिशिएटिव्हज आहेत, जसं की विशेष करून बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, त्याला वन बेल्ट वन रोड म्हणा किंवा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह ज्याला शॉर्ट फॉर्म आहे BRI ते म्हणा. हे करत असताना चायना काय करतोय, युरोपियन कंट्रीज सोबत असू द्या, आफ्रिकन कंट्रीज सोबत असू द्या, मिडल ईस्ट जो एरिया आहे त्याच्यासोबत असू द्या, या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वतःला जोडण्यासाठी, स्वतःचं जे काही व्यापार आहे तो एक्सपांड करण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीचे इनिशिएटिव्हज आणतोय, जेणेकरून अशा पद्धतीचा ट्रॅप क्रिएट व्हावा. मग हे समुद्री मार्ग सुद्धा या ठिकाणी ते खऱ्या अर्थानं कसा डेव्हलप करताय, हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. हे सगळं वन बेल्ट वन रोड म्हणजे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचं जे आपल्याला पाहावयास मिळतंय.
तो त्यांचा प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं स्वतःचा व्यापार एक्सपांड करायचा, व्यापाराला बूस्ट करायचं, हे चायना ट्राय करतोयच. आणि त्याच्यामध्ये ग्लोबल साऊथचा एकीकडं G20ची प्रेसिडेंसी आपल्याकडे होती. त्यावेळेस जगात ही चर्चा चालू होती, की भारत जो आहे ना, तो कुठेतरी ग्लोबल साऊथचा लीडर जो आहे, त्याची भूमिका पार पाडण्यासाठी पात्र आहे. अशा पद्धतीची चर्चा चालू होती. पण चायना जो आहे, तो वारंवार जे आहे, साऊथ चायना सीचा एरिया आपल्याला माहिती आहे. तिथं स्वतःचा इन्फ्लुअन्स डेव्हलप करत असतोय, स्वतःचा प्रभाव डेव्हलप करत असतोय. इल्लीगल ॲक्टिव्हिटीज तिथं करत असतोय स्वतःचा प्रभाव खरं तर मेंटेन राहण्यासाठी. आणि त्याचबरोबर ज्या इथल्या ग्लोबल साऊथच्या कंट्रीज आहेत. मग इथं काही आफ्रिकन कंट्रीज आहेत. इथं श्रीलंकासारखी कंट्री आहे, मालदीवसारखी कंट्री आहे. ह्या ज्या कंट्रीज आहेत, त्यांना फायनान्शियल ट्रॅपमध्ये अडकवून स्वतःचं तिथं एक ठाण निर्माण करायचा प्रयत्न चायनाने केलेलाच आहे आणि त्याच्यातून सगळ्या गोष्टीतून खऱ्या अर्थानं ग्लोबल साऊथचा चायना कसा लीडर आहे, हे सुद्धा चायना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे पॉलिटिकली स्वतःला किती मी पॉवरफुल आहे, हे चायना दाखवतोय. त्याचबरोबर व्यापारासाठी सुद्धा कशा पद्धतीने अग्रेसिव्ह मूव्हज जे आहेत, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जर आपण बघितलं, तर ते कशा पद्धतीने अग्रेसिव्ह मूव्हज आणि कशा पद्धतीचे त्यांचे येणाऱ्या शेकडो वर्षांसाठीचे प्लॅन आहेत, हे आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. म्हणजे दोन्ही पातळींवरती, पॉलिटिकल असू द्या किंवा इकॉनॉमिकल असू द्या, तो कुठेतरी चायना स्वतःला आणखी स्ट्रॉंग करण्याच्या प्रयत्नात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जगभरामध्ये जसा यूएसए आता दादागिरी करतोय, तशा पद्धतीची भूमिका कुठेतरी चायना पार पाडताना आपल्याला बघायला मिळेल आणि तशी पोझिशन आपल्याला चायनाची होताना या ठिकाणी बघायला मिळते. असं लेखक आपल्याला समजावायचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं समजावत असताना लेखक ऑब्व्हियसली आपण भारतामध्ये बसून हे एडिटोरियल खरं तर लिहितोय म्हणजे भारतासोबत त्याचे संबंध डिस्कस केलेच पाहिजे. मग ते जे लेखकांना आहे, ते जे संबंध आहेत, ते लेखकांना डिस्कस केलेले आहेत. की चायनाचे आणि इंडियाचे जर संबंध बघितले, तर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण काय बघितलं होतं, की पाकिस्तानला चायना जो आहे, तो वेपन सपोर्ट करत होता, इकॉनॉमिकल सपोर्ट करत होता, हे काही लपून राहिलेलं नाही. पण तरीसुद्धा आपण जरी चायनासोबतचे रिलेशन जे आहेत, ते अजून तेवढे स्थिर झाले नसले तरीसुद्धा कुठेतरी थोडेफार जे आहे ते तणाव मग आत्ताच आपण काही दिवसांपूर्वी न्यूज बघितली होती, की लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोलवरून जी आर्मी आहे, ती चायनानं मागे घेतलेली आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे तिथला कुठेतरी तणाव जो आहे, तो कमी झालेला आहे. मधली जी भेट झाली दोन्ही कंट्रींचे जे काही प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट होते त्यांचे. त्यानंतर तो जो इफेक्ट आहे तो आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे थोडीफार स्टॅबिलिटी आपल्याला बघायला मिळते, परंतु पूर्ण स्टॅबिलिटी आणि रिलेशन सुधारण्यामध्ये अजून सुद्धा चायनाला पण यश आलेलं नाही, इंडियाला पण यश आलेलं नाही. आणि हे जे रिलेशन आहे, हे पुढे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होत आहेत, की पूर्ववतच राहते हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. हे जे रिलेशन आहेत, हे रिलेशन कायम आपण बघत आलेलो आहे. त्याचबरोबर चायनाचा जो इन्फ्लुअन्स आहे शेजारील कंट्रींवरती, मग तो पाकिस्तान असू द्या, मग तो बांगलादेश असू द्या, मग तो खऱ्या अर्थानं श्रीलंका असू द्या किंवा मग तो मालदीव असू द्या किंवा साऊथ एशियन नेशन्स असू द्या. या नेशन्स सोबत जे आहे, या कंट्रींसोबत जे आहे, तो चायना खऱ्या अर्थानं रिलेशन वेगवेगळे फायनान्शियल रिलेशन असू द्या, व्यापाराचे रिलेशन असू द्या किंवा पॉलिटिकल रिलेशन्स असू द्या. हे डेव्हलप करून कुठेतरी या एरियामध्ये एक ट्रॅप बनवायचा प्रयत्न करतोय. हे सुद्धा लपून राहिलेलं नाही. इंडियन ओशनमध्ये स्वतःचा इन्फ्लुअन्स डेव्हलप करायचा प्रयत्न करतो. जसं साऊथ चायना सीमध्ये त्यानं केलेलं आहे. ते काही लपून राहिलेलं नाही. हे आपण बघत आलेलो आहे. त्याचबरोबर हे सगळं करत असताना जगभरामध्ये मी किती पॉवरफुल आहे, हे दाखवत असताना चायना अजून काय करतोय? तर चायना इंटरनल स्वतःच्या होम ग्राउंडवरती स्वतःच्या कंट्रीमध्ये ते जे सरकार आहे शी जिनपिंग, ते सरकार अजून स्वतःला मजबूत सुद्धा तिथं करताना आपल्याला बघायला मिळतं. मग इंटरनल त्यांचे जे काही चॅलेंजेस आहेत, मग ते व्यापारातले असू द्या किंवा पॉलिटिकल असू द्या, ते खऱ्या अर्थानं ते आणखी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करताना आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे इनिशिएटिव्हज आहेत, ते इनिशिएटिव्हज आणून आणखी ते पॉलिटिकल सिच्युएशन कंट्रीमधली आणि फायनान्शियल सिच्युएशन कंट्रीची इकॉनॉमी जी आहे, ती आणखी कशा पद्धतीनं स्ट्रॉंग करता येईल त्याच्यावरती काम करताना आपल्याला बघायला मिळतं. मग त्यांचं जे इंटरनल जर आपण बघितलं, तर चायना जो आहे, तो खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त आपण एक्सपोर्ट कसं करू शकेल, जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग आपलं कसं होऊ शकेल, याच्यावरती भर देताना आपल्याला बघायला मिळालेलं. असं सुद्धा लेखकाने एरोटेलमध्ये आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
मग हे जे सगळं आहे, हे सगळं होत असताना जी चायनाची भूमिका आहे, जी चायनाची पोझिशन आहे, ती खऱ्या अर्थानं लेखकानं आपल्याला या एडिटोरियलमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि ते सांगत असताना मग इथं जे आहे ते वेगवेगळ्या खरं तर गोष्टी ग्लोबल साऊथ असू द्या, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह असू द्या, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख लेखकानं या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यात इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला बघायला मिळतं BRI प्रोजेक्ट, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो प्रोजेक्ट आहे त्यांचा, तो तुम्हाला समजावून सांगितला. त्याचबरोबर ग्लोबल साऊथमध्ये स्वतःचं जे काही वर्चस्व असेल, ते स्वतःचं वर्चस्व आपण कसं डेव्हलप करू शकतो, त्याच्यावरती सुद्धा खऱ्या अर्थानं चायना फोकस करतोय. इथं ग्लोबल साऊथचा त्यांनी उल्लेख करून आपल्याला सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर इथं गल्फ कंट्रीज असू द्या, साऊथ ईस्ट एशिया असू द्या, आफ्रिकन कंट्रीज असू द्या, लॅटिन अमेरिका असू द्या, या त्या कंट्रींसोबत जे रिलेशन आहे ते मजबूत करून तिथं आपल्याला एक प्रेझेन्स डेव्हलप कसा करता येईल, याच्यावरची सुद्धा काम जो चायना आहे तो करत आलेला आहे. आणि ब्रिक्स असू द्या, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन असू द्या, याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा प्रेझेन्स आपला कसा होईल, याच्यामध्ये एक वेगळा दबदबा आपला कसा निर्माण होईल, याच्याशी रिलेटेड प्रयत्न चायनाचे करत आले. आणि प्रत्येक कंट्री जी आहे ना, ती स्वतःचं वर्चस्व डेव्हलप करण्यासाठी मीच कसं सर्वश्रेष्ठ हे दाखवण्यासाठी प्रयत्न करत असते. त्याच्यामध्ये चायना असू द्या किंवा कोणतीही जगातली कंट्री असू द्या, ती अपवाद नाही. हे आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये हाच प्रयत्न सगळ्या कंट्रीज करत असतात जवळ-जवळ. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरा पैलू काय आहे, की चायना जशा पद्धतीने इथं तुम्हाला सांगितलं की प्रेझेन्स निर्माण करतोय. तसंच आता व्हेनेझुएला सोबत जे झालं ना, ते व्हेनेझुएलामध्ये जगातील सगळ्यात जे जास्त तेलाचे साठे आहेत ते व्हेनेझुएलामध्ये आहेत. जवळ-जवळ जगाच्या 17% काल आपण बघितलं होतं, की 17% जे आहे ते नोन ऑइल रिझर्व्हज तिथं आपल्याला बघायला मिळतात. आणि तिथं त्याच्या रिलेटेड जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चायनाने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि ऑब्व्हियसली अमेरिका आणि चायनामध्ये आपल्याला कायम शीतयुद्ध बघायला मिळालेलं आहे. आणि मग व्हेनेझुएला सोबत सुद्धा तणावलेले संबंध असताना व्हेनेझुएलाला चायनानं सपोर्ट करणं, रशियासारख्या कंट्रीनं सपोर्ट करणं, ही ऑब्व्हियसली अमेरिकेला चिडायला लावणारी गोष्ट आहे. आणि त्यामुळे सुद्धा व्हेनेझुएला आणि अमेरिकेचे संबंध आहेत ते वर्षानुवर्ष तणावात गेलेले. आणि त्याचा आता परिणाम पाहायला मिळतो, की राष्ट्रपतींना अरेस्ट करून तिथं खरं तर अमेरिकेनं डिटेन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. परंतु इथं आपण समजावून घेतोय, की चायना जो आहे तो कशा पद्धतीने प्रेझेन्स डेव्हलप करतोय. चायना जो आहे तो कशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी करतोय जगामध्ये एक स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, हे कुठेतरी लेखकानं या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये यूएसए आणि चायनाचं जे कोल्ड वॉर आहे, कोल्ड शीतयुद्ध म्हणजे काय? जे युद्ध खरं तर ग्राउंडवरती लढलं जातं. परंतु एकमेकांवरती वेगवेगळे सँक्शन्स लावणं, एकमेकांच्या व्यापारामध्ये मध्ये कसा अडथळा निर्माण होईल हे बघणं. त्याचबरोबर अमेरिकेचे आणि व्हेनेझुएलाचे संबंध तणावलेले आहेत. मग लगेच चायना इथे येऊन व्हेनेझुएलासोबत चांगले संबंध डेव्हलप करणार. इंडियाचे आणि चायनाचे संबंध तणावलेले आहेत. मग अमेरिका लगेच इथं इंडियासोबत कसे आपण चांगले संबंध डेव्हलप करू शकतोय हे बघणार. हे अशा पद्धतीचे रशिया-युक्रेन वॉर चालू आहे. मग जे यूएसए आणि रशियाचे संबंध जे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा शीतयुद्ध आपल्याला बघायला मिळतं. मग लगेच अमेरिका काय करणार? इथं युक्रेनला सपोर्ट करणार. नाटोच्या नावाखाली वगैरे अ, जे रशिया आहे त्याला क्रिटिसाइज करणार. रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावणार. हे जे आहे हे शीतयुद्ध आहे. आणि हे सुद्धा वारंवार आपल्याला बघायला मिळतं. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चायना जो आहे तो वेगळा ठसा उमटवून, वेगळा प्रभाव निर्माण करण्याचा कसा प्रयत्न करतो, हे लेखकानं आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. मग याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायला लागेल, हे आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. मग याच्यामध्ये आपण जे आहे तो पहिला पॉइंट अभ्यास करून ठेवायला पाहिजे, जे की मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय. आत्ता ग्लोबल पॉलिटिक्स जे आहे ते खरं तर ग्लोबल मॅप जर आपण बघितला तर ग्लोबल मॅपवरती हॉटस्पॉट खूप झालेले आहेत. म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या एरिया खूप झालेले आहेत. रशिया युक्रेन असू द्या, त्यानंतर गाझा स्ट्रिपमध्ये जे होते इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमुळे ते असू द्या किंवा आता व्हेनेझुएला अमेरिका यांचा संघर्ष असू द्या किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये अनेक कंट्रीजमध्ये आपल्याला बघायला मिळते की मिलिटरी राज तिथं आलेलं बघायला मिळते, ह्युमन राईटचं व्हायोलेशन होताना बघायला. मग हे जे वर्ल्ड पॉलिटिक्स आहे
ते वर्ल्ड पॉलिटिक्स आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर तुम्हाला आता बदलती वर्ल्ड पॉलिटिक्सची जी ऑर्डर आहे, ती चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. आणि त्याच्यासाठी बेस्ट वे काय आहे, की पहिल्यांदा वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास करणं आणि त्याच्या बेसवरती तुम्हाला करंट सिच्युएशन समजून घेणं खूप चांगल्या पद्धतीनं मदत होईल. आणि ह्याचा अभ्यास करणं गरजेचं का आहे? ज्यावेळेस तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करावा लागतो ना, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची समज असेल, तर ते चांगल्या पद्धतीने रिलेशन वेगवेगळ्या कंट्रीसोबत इंडियाचे कसे आहेत आणि असे का आहेत, हे तुम्हाला समजून घेता येतं. त्यामुळं पहिला पॉइंट आहे, की वर्ल्ड पॉलिटिक्स जे आहे ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. हा पहिला पॉइंट आहे. दुसरा पर्टिक्युलरली या एरोटेलमध्ये जो उल्लेख आलेला आहे, तो शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचा आलाय, ब्रिक्सचा उल्लेख आलेला आहे, ग्लोबल साऊथचा उल्लेख आलेला आहे. मग ग्लोबल साऊथ इथं आहे, ग्लोबल नॉर्थ इथं आहे. हे जे लाईन आहे, ते खऱ्या अर्थानं ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थला वेगळं करते. मग ही जी संकल्पना आहे, ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ब्रिक्स माहिती असायला पाहिजे. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन माहिती असायला पाहिजे. त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. हे 2 पॉइंट झाले. तिसऱ्या पॉइंटचा तुम्हाला अभ्यास काय करावा लागेल? इंडियाचे जे आहे ते रिलेशन, मग ते इंडियाचे रिलेशन रशियासोबतचे असू द्या, त्याचा तुम्हाला अभ्यास करून ठेवायला लागेल. ते रिलेशन यूएसए सोबतचे असू द्या, त्याचा तुम्हाला अभ्यास करून ठेवायला लागेल. ते रिलेशन चायनासोबतचे असू द्या, त्याचा अभ्यास करावा लागेल. ते रिलेशन मग म्हटलं तर आपला जे पाकिस्तान आहे, पाकिस्तानसोबत असू द्या, त्याचा अभ्यास करून ठेवायला लागेल. ज्यावेळेस रशियाचा उल्लेख येतो, त्यावेळेस ऑब्व्हियसली युक्रेनसोबतचे रिलेशन आहे, त्याचा अभ्यास करावा लागेल. यूएसएचा उल्लेख येतो, म्हणजे व्हेनेझुएला सोबत आपले रिलेशन कसे आहेत, त्याचा अभ्यास करणं आलंच त्याच्यामध्ये. आणि चायना ही नेबरहूड कंट्री आहे. त्यामुळं त्याचा अभ्यास आपल्या सिलेबसमध्येच दिलाय, की नेबरहूड कंट्री सोबतचा अभ्यास आपल्याला करून ठेवायचा आहे. मग त्या दृष्टीतून सुद्धा हे जे रुटीन आहे ते आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मी दाखवलं. वन बेल्ट वन रोड सुद्धा त्याला आपण म्हणतो. मग हे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जे आहे, असे जे महत्वाचे इनिशिएटिव्ह आहेत, इथं बीआरआयचा उल्लेख आला. मग अजून असे काही गोष्टी आहेत का चायनाच्या? चायनाचा तुम्हाला प्रिव्हियस आपण एक एरोटेल डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये आपण चायनाचा क्रेडिट ट्रॅप जो आहे, कर्जबाजारी देशांना करून त्यांच्यावरती इन्फ्लुअन्स कसा डेव्हलप करते, ते क्रेडिट ट्रॅप जो आहे, तो सुद्धा समजावून आपण घेतला होता. मग अशा पद्धती जी आहे, त्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह बरोबर आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तो मॅप आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या मॅपचा आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. तो आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर या एरोटेलच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय अभ्यास करता येईल? बाकी जसे ब्रिक्स ग्रुप आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे. तसं हे युद्ध जे चाललंय अमेरिका, व्हेनेझुएलामध्ये असू द्या किंवा शीतयुद्ध जे चाललंय रशियामध्ये, युरोपियन कंट्री असू द्या, नॉर्थ अमेरिका असू द्या, यांच्यामध्ये. हे बऱ्यापैकी याचा सेंटर पॉइंट ऑइल आपल्याला बघायला मिळतं, क्रूड ऑइल. आणि क्रूड ऑइलवरती खूप जास्त डिस्कशन झाले. त्यामुळं आपल्याला जे जिओ पॉलिटिक्स आहे, त्याच्यामध्ये क्रूड ऑइलचा रोल काय आहे? त्याच्यासाठी कुठं किती आहेत? आणि त्याचा व्यापार कोण कुणासोबत करतं? कोण कुणाला एक्सपोर्ट ऑइल करतं? कोण कुणाला कुणाकडून ऑइल इम्पोर्ट करतं? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल. ऑइल हा आत्ता वर्ल्ड पॉलिटिक्स मधला, करंट वर्ल्ड पॉलिटिक्स मधला खूप महत्वाचा विषय बनलेला आहे. त्यामुळे हे ऑइलचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. हे अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या सगळ्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं हे जे रुटीन आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की इंडो पॅसिफिक रिजन जो आहे, हा इंडो पॅसिफिक रिजन आहे, याच्यामध्ये चायना इन्फ्लुअन्स डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. तर मग इंडो पॅसिफिक रिजनचा अभ्यास करून त्याच्याबरोबर आलंच. आणि या इंडो पॅसिफिकचा अभ्यास करत असताना आपण जर बघितलं तर याच्यामध्ये ऑकस ग्रुप येतो. ऑकस ग्रुपमध्ये कोण कोण आहे? ऑस्ट्रेलिया आहे, युके आहे आणि साऊथ आफ्रिका आहे. राईट. मग हे जे ऑकस ग्रुप आहे, ऑस्ट्रेलिया, युके आणि युएस आहे याच्यामध्ये, सॉरी. मग हा जो ऑकस ग्रुप आहे, या ऑकस ग्रुपची इन्फॉर्मेशन तुम्हाला काढावी लागेल. त्याचबरोबर इथं एशियन आहे. एशियन म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स.
मग हे एशियन्स जो आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करून ठेवायला लागेल. अशा वेगवेगळ्या पैलूंचा जरी एरोटेलमध्ये दिलं नसलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा संदर्भ येतोय म्हणजे ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. अनेक सुद्धा खूप ओपेक कंट्रीज वगैरे आहेत. अनेक अशा गोष्टी आहेत. त्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाच्या आहेत, मेन्सच्या दृष्टीतून महत्त्वाच्या आहेत. त्याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामधून घेण्यासारखं असं काही नाहीये. त्यामुळे पुढचं महत्त्वाचं रिडल कोणतं आहे ते बघायला आपण सुरुवात करूया. हे जे रिडल आहे पुढचं, हे इंटरनल सिक्युरिटीच्या माध्यमातून आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटीशी रिलेटेड सिलेबसमध्ये अभ्यास करायला सांगितलेलं आहे. त्यामुळं हे जे रिडल आहे ते इंटरनल सिक्युरिटी, विशेष करून इंटरनल सिक्युरिटीचा एक महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये डिस्कस केला आहे. तो म्हणजे मॉइस्ट ॲक्टिव्हिटीज म्हणजे नक्सलिझम जे आहे, त्याचा खरं तर पार्ट याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे. मग हे सांगत असताना आता बस्तर डिस्ट्रिक्ट्समध्ये आपण बघितलं, की तिथं काही मॉइस्ट जे आहेत, त्यांचा एन्काउंटर करण्यात आला आणि त्याच्यामध्ये खरं तर डिपार्टमेंटला यश आलेलं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. परंतु आपल्याला हा प्रॉब्लेम नेमका समजून घ्यायला लागेल, की हे जे आहे ते या खरं तर वळणावरती का जातात आणि मग ते खरं तर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम मध्ये का जातात? मग हे लेफ्ट विंग, राइट विंग हे जे काय आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे, की कशाला उजवी विचारसरणी म्हणायचं, कशाला डावी विचारसरणी म्हणायचं. मग त्याच्यामध्ये पण एक्स्ट्रीमिझम असतो. तो एक्स्ट्रीमिझम काय आहे? या सगळ्या गोष्टींचा डिटेल अभ्यास आपल्याला करावा लागेल. मग आता हा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रिव्हियस इयर्स प्रिव्हियस काही वर्षांसोबत जर आपण डिस्कस केलं, तर हा प्रॉब्लेम किंवा याच्यामध्ये जे इन्व्हॉल्वमेंट युवकांची होत होती, युवतींची होत होती, ती कुठेतरी कमी झालेली आहे, असं लेखकाला आपल्याला इथं समजावून सांगायचं आहे. आणि ते करण्यामध्ये खऱ्या अर्थानं जी आपली पॉलिसी आहे त्यांना टॅकल करण्याची, ती पॉलिसी कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग आता त्यांचे डिटेल प्रॉब्लेम वगैरे काय आहेत, ते का हत्यार उचलतात, ते सिस्टमच्या विरोधात का लढतायत वगैरे त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करावाच लागेल. परंतु त्यांना टॅकल करण्यासाठी खऱ्या अर्थानं आणि विशेष करून यांचा प्रॉब्लेम काय आहे, की जे तिथं लोकल एरियाजमध्ये असे ग्रुप्स आहेत, त्यांची प्रचंड तिथल्या लोकल कम्युनिटीजमध्ये, पॉप्युलेशन्समध्ये प्रचंड दहशत असते. त्याचबरोबर आत्तापर्यंत आपण एक महत्त्वाचा प्रॉब्लेम टॅकल म्हणजे बघितला होता, की हे अशा एरियामध्ये खऱ्या अर्थानं विशेष करून जास्त पसरले होते, ज्या एरियामध्ये कनेक्टिव्हिटी नाहीये. ज्या एरियामध्ये खऱ्या अर्थानं प्रशासनच पोहोचू शकत नाहीये. अशा एरियामध्ये. त्यामुळे लोकं सुद्धा तिथली जी आहेत, ती खरं तर त्यांना ऑप्शनच नव्हतं, की त्यांच्याबरोबर अलाइन करणं, त्यांना घाबरून राहणं, त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या पाळणं किंवा त्यांनाच कॉपरेट करणं. हे त्यांना खरं तर कंपल्शन होतं म्हणजे ते करायच लागत होतं. परंतु आता खऱ्या अर्थानं विशेष करून आता वेगवेगळ्या ज्या सिक्युरिटीच्या डिव्हिजन्स आहेत, सिक्युरिटी फोर्सेसच्या डिव्हिजन्स आहेत, त्या खरं तर लोकल कम्युनिटीजमध्ये तिथं लोकल त्या गावागावामध्ये जाऊन कॅम्प डेव्हलप केले आणि मग त्याच्यामुळं काय झालं, की लोकांमध्ये एक सुरक्षिततेची भावना आली. त्याचबरोबर जे जर अशा पद्धतीचे ग्रुप्स तिथं त्रास देत असतील, तर त्यांचा जो रिस्पॉन्सिव्ह टाईम आहे, रिस्पॉन्ड करण्याचा टाईम आहे, तो टाईम खूप कमी झाला. लगेच रिस्पॉन्स, लगेच मदत मिळायला लागली. त्याचबरोबर बाकी लोकांच्या ज्या काही अडी-अडचणी आहेत, त्याच्यासाठी सुद्धा या सिक्युरिटी फोर्सेस ज्या आहेत, त्या तिथे अवेलेबल राहायला लागले. याच्या अगोदर फक्त फॉरेस्ट गार्ड आणि पोलिसांना बघितलं होतं त्या लोकांनी. ते लोकं आता मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी इन्फ्लट इन्फल्ट त्याला आपण म्हणू शकतो, की पेनिट्रेट तिथं झाल्यामुळं त्या ठिकाणी आत्ता ही लोकं बघायला लागली, की पटवारी पण तिथे येतोय, तहसीलदार पण तिथे येतोय, कलेक्टर पण तिथे येतोय. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या मदती गव्हर्नमेंट काय-काय देते, त्या मदती त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागल्या. याच्या अगोदर त्या मदती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हत्या. त्यामुळे प्रॉब्लेम काय होता, की त्यांना असं वाटत होतं, की हां, हे जे एक्स्ट्रीमिझम फॉलो करतात, ते म्हणतायत ते बरोबर आहे, की प्रशासन कसं चुकीचं आहे, कसं आपल्याला शोषण करतंय, आपल्याला मदतीच देत नाही. पण त्यांना त्याच्यावरती विश्वास ठेवायसारखी सिच्युएशन का निर्माण झाली तर ह्या सगळ्या सुविधा ग्राउंड लेव्हलपर्यंत पोहोचत नव्हत्या कारण तिथे कनेक्टिव्हिटी नाहीये. प्रशासनच खऱ्या अर्थाने तिथं पोहोचत नाहीये. तिथं तिथला तहसीलदार पोहोचू शकत नाही, तिथे गव्हर्नमेंट काय पोहोचणार किंवा सुविधा काय पोहोचणार. पण आता ते सगळं चित्र बदललेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा तिथल्या जे आहे, ते खरं तर कॉन्फिडन्स आलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. मग हे जे सगळं साध्य झालं, हे जे खरं तर मॉइस्ट ॲक्टिव्हिटी जे आहेत, त्या कमी झालेल्या आहेत. ते खऱ्या अर्थानं कशामुळे झालंय?
तर त्याच्यामध्ये जे पहिला पॉइंट आहे, इनास्ट द सिक्युरिटी फुटप्रिंट्स. सिक्युरिटी जी आहे, ते वेगवेगळे कॅम्प डेव्हलप करून कशा पद्धतीनं तिथं इन्फिल्ट्रेट केलेली आपल्याला बघायला मिळते, पेनिट्रेट केलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे हे शक्य झाले. सेकंड पॉइंट झालंय, की त्याच्यामुळे काय झालं, की त्यांचा रिएक्शन टाईम जो आहे सिक्युरिटी फोर्सेसचा, तो रिएक्शन टाईम खूप कमी झाला. म्हणजे लगेच खऱ्या अर्थानं सुरक्षितता मिळायला लागली. थर्ड पॉइंट दिलाय लोकल पॉप्युलेशन विटनेस्ड. लोकल पॉप्युलेशन जे आहे, ती हे सगळं बघतीये, की कशा पद्धतीने सिक्युरिटी जी आहे, त्यांनी त्या ठिकाणी सुरक्षितता निर्माण केलेली आहे. जे नक्सलिझमचा जे मॉइस्ट ॲक्टिव्हिटी आहे, ते कशा पद्धतीने ते कमी करतायत आणि त्यामुळं त्या लोकांमध्ये सुद्धा एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि मग ती लोकं सुद्धा सुरक्षिततेचं जीवन जे आहे, ते कॉन्फिडेंटली जगायला लागली आणि ते ऑब्व्हियसली प्रशासनाला ती लोकं सुद्धा खऱ्या अर्थानं विश्वास ठेवून कॉपरेट सुद्धा तिथं करताना आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याच्यामुळे जे कास्केडिंग इफेक्ट सांगितलंय, त्याच्यामुळेच आपल्याला बघायला मिळतं, की ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ही जी संख्या आहे यांची किंवा ज्या हिंसक घटना घडत होत्या, त्या घटना खूप कमी झालेल्या आपल्याला बघायला मिळते. आणि मग आता अशा पद्धतीनं सुरक्षितता जी ग्राउंड लेव्हल पर्यंत जी आहे ती पोहोचल्यामुळं, जी लोकांना सुविधा गव्हर्नमेंट देत होतं, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागल्या. तिथं रोजगार निर्माण व्हायला लागले. तिथं शिक्षण चांगल्या पद्धतीचं डेव्हलप व्हायला लागलं. त्यामुळं लोकांची जी लाईफस्टाईल आहे, ती लाईफस्टाईल ट्रान्सफॉर्म झालेली आपल्याला बघायला मिळाली. आणि याच्यामध्ये गेम चेंजर जे आहे, ते सिक्युरिटी कॅम्प्स हे गेम चेंजर्स आहेत, असं लेखकाला या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचं आहे. आणि मग इथं आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. तो म्हणजे इंटरनल सिक्युरिटीला काय-काय चॅलेंजेस आहेत आणि त्याच्यामध्ये जे चॅलेंजेस आहेत त्याच्यावरती प्रिकॉशनरी मेजर्स काय-काय घेणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटनं आत्तापर्यंत काय-काय मेजर्स घेतले आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती एक बॅलन्स्ड ओपिनियन आपण डेव्हलप करू शकतो. पुढचं जे एरिटल आहे ना, ते व्हेनेझुएलामध्ये जे राष्ट्रपती यूएसएनं स्ट्राईक केलं, राष्ट्रपतींना त्या निकोलस मादुरोला अरेस्ट केली आणि ते यूएसएला घेऊन गेले. त्याच्यावरती वेगवेगळे चार्जेस लावलेले होते. हे सगळं घडलं आणि त्याच्यामुळं द हिंदूमध्ये जर आजच्या बघितलं तर अनेक न्यूज त्याच्यावरती आलेले आहेत आणि एडिटोरियल पण आलेले आहेत. त्यातलं जे सगळे एडिटोरियल आलेत ना, ते एकत्रित आपण बघूया. म्हणजे डिटेल तुम्हाला ग्राउंड आणि त्या एडिटोरियलमध्ये काय दिलंय त्याच्याबरोबरच सर्वांगीण कशा पद्धतीने तो विषय आपल्याला कव्हर करता येईल, हे आपण याच्यामध्ये बघूया. मग याच्यामध्ये आजचा द हिंदू जर बघितला, हे एक एडिटोरियल आपल्याला आलेलं बघायला मिळतंय. त्याचबरोबर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती व्हेनेझुएलामधल्या राष्ट्रपतीला अरेस्ट केल्यानंतर तिथं सिच्युएशन काय? हे सांगणारे एक एडिटोरियल या ठिकाणी डिस्कस केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्याचबरोबर त्या सिच्युएशनवरती वेगवेगळ्या न्यूज, जशी ही न्यूज आपल्याला बघायला मिळते, अशा वेगवेगळ्या न्यूज झालेल्या आहेत. त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे, हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे हा मुद्दा मुळापासून डिस्कस करणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की आपण काल पण केलं होतं. काल पण आपण डिटेलमध्ये एक एडिटोरियल याच्यावरती बघितलं होतं. पण आज पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून आणि ॲडिशनल काय याच्यामध्ये शिकता येते ते बघत असताना आपण चांगल्या पद्धतीने हा मुद्दा जो आहे तो कव्हर करूया. त्याच्यासाठी तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन आणि पॉइंट जे आहे ते वेगवेगळे पॉइंट्स तुम्ही नोट करून घ्यायला पाहिजे. हे गरजेचं आहे. सुरुवात करूया, बघूया हा मुद्दा नेमका काय आहे तो. तर गोष्ट अशी सुरुवात कुठनं होते? तर सुरुवात खऱ्या अर्थानं आता करंट सिच्युएशन, करंट जे खरं तर छोटंसं युद्ध झालं असं आपण म्हणू शकतो. यूएसएनं स्ट्राईक केलं व्हेनेझुएलामध्ये आणि मॅपवरती बघितलं, तर व्हेनेझुएला कंट्री जी आहे, ती या ठिकाणी ही व्हेनेझुएला नावाची एवढी कंट्री बघायला मिळते आणि हा जो आहे, तो यूएसएचा एरिया आहे, अमेरिकेचा एरिया आहे आणि या दोघांमध्ये जो आहे, तो आपल्याला खऱ्या अर्थानं जी युद्धजन्य परिस्थिती आहे, ती डेव्हलप झालेली आपल्याला बघायला मिळते. तर गोष्ट अशी आहे, की ही परिस्थिती अशी का झाली? एका राष्ट्राध्यक्षाला त्याच्या देशातून खरं तर जवळ-जवळ त्याला शब्द असाच वापरायला पाहिजे, की किडनॅप केलं जातं आणि यूएसएमध्ये घेऊन जातात आणि त्याच्यावरती ट्रायल चालवतात. हे आपल्याला बघायला मिळतं. बरं हे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकानं पहिल्यांदा केलंय का? तर पहिल्यांदा नाही केलं. हे 2003 मध्ये आपण इराक सोबत सुद्धा बघितलं होतं. इथं इराक आहे आणि सद्दाम हुसेन सोबत हे झालेलं आहे. ठीक आहे. लिबियामध्ये आपण बघितलं होतं, ते मुअम्मर गद्दाफी सोबत हे झालेलं आहे. त्या मुअम्मर गद्दाफीला खरं तर तिथंच लोकांनी अ, अ, जीवे वगैरे मारलं होतं. त्याला काही याच्यासारखं अरेस्ट केलं नव्हतं. परंतु सेम टू सेम सिच्युएशन जर आपण आपल्याला बघायची झाली, तर इराकची आणि आता व्हेनेझुएलाची सेम सिच्युएशन आहे.
आणि त्याच्यामध्ये करणारी कंट्री जी आहे, करणारा देश आहे, तो पण सेमच आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. त्याच्यामुळे याच्यातून एक असं पण शिकायला मिळते, की जिसके पास पॉवर है, वही बॉस है बॉस. म्हणजे ज्याच्याकडे पॉवर आहे ना, मग त्याला काय इंटरनॅशनल लॉ असू द्या, युनायटेड नेशन असू द्या, त्याला काहीच घेणं-देणं नाही त्याच्याशी. तो त्याला मनाला वाटेल ते करणार. आणि आता जवळ-जवळ हे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह लीडर अजून. त्याच्यामध्ये ते म्हणतात, की व्हेनेझुएला जो आहे, तो आता आम्ही चालवायला घेणार. अशा पद्धतीची भाषा एका सार्वभौम देशाविषयी हे विचार करायला लावणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी विचार करायची गोष्ट काय आहे, की कुठे गेलं युनायटेड नेशन? वर्ल्ड वॉर सेकंड, फर्स्टमध्ये आपण शिकलो, की युद्ध व्हायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी शांतता प्रस्थापित होणं खूप जास्त गरजेचं होतं. म्हणून युनायटेड नेशनची स्थापना झाली. आता कुठे आहे युनायटेड नेशन? आता कुठे आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस? कुठे गेला इंटरनॅशनल लॉ? हे प्रश्न वेगवेगळे इंटरनॅशनल मीडियामध्ये उचलताना वेगवेगळे देशाचे प्रमुख जे आहेत, ते आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळे खरं तर ॲक्टिव्हिस्ट जे आहेत, ते उचलताना आपल्याला बघायला मिळतात. पण ऑब्व्हियसली यूएसए जर याच्याकडे लक्ष दिलं, तर तो यूएसए कसला? हे सगळं आहे. मग आता याच्यामध्ये आता हीच सिच्युएशन जर भारतानं पाकिस्तानसोबत केली, तर हाच यूएसए त्याला ज्ञान शिकवायला लागेल लगेच. ठीक आहे. हीच जर सिच्युएशन रशिया युक्रेनसोबत करतोय, तर त्याला यूएसए लगेच ज्ञान शिकवणार. ठीक आहे. तर युरोपियन युनियन लगेच त्याला ज्ञान शिकवणार. आता युरोपियन युनियन कुठे आहे? आता युरोपियन युनियन का काय बोलत नाहीये? युरोपियन कंट्रीज का काय नाही बोलत आहे? मग ही जी हिपोक्रसी आहे वर्ल्ड पॉलिटिक्समधली, ही हिपोक्रसी सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एरोडेलमध्ये सुद्धा ते डिस्कस केलेलं आहे, की हिपोक्रसी ही जी आहे, जगभरातली पॉवरफुल जे नेशन्स आहेत, त्यांची जी हिपोक्रसी आहे ना, स्वतः केलं ते योग्य. दुसऱ्याने केलं गेलं की त्याच्यावरती इंटरनॅशनल लॉ, युनायटेड नेशन काय म्हणतं, मग वेगवेगळे सँक्शन्स त्यांच्यावरती लावायचे, त्यांचं क्रिटिसिझम करायचं, टॅरिफ पॉलिसी चेंज करायची, जसं की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकानं भारतासोबत केलं. हे सगळं करायचं. ही जी हिपोक्रसी आहे, ही हिपोक्रसी प्रकर्षाने आपल्याला जाणवायला इथं दिसते. आणि 2025 मध्ये 2026 मध्ये हे सगळं होतंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आपण चाललेलो आहे आणि त्याच्यामध्ये आपण एका देशाच्या सार्वभौमत्वावरती सगळ्यांच्या समोर घाला घालतोय आणि त्याचं काहीच होत नाही. आता याच्यामध्ये जे माधुरू होते ते काय खूप जास्त काय पॉप्युलर लीडर किंवा खूप जास्त शांतताप्रिय लीडर होते वगैरे असं काही नाही. त्यांच्यासोबत सुद्धा जीवन जे आहे ते कॉन्ट्रोव्हर्शियलच राहिलेलं आहे. परंतु एखाद्या देशामधल्या नेत्याचं कॉन्ट्रोव्हर्शियल जीवन असू द्या किंवा त्याच्या पर्सनल ॲक्टिव्हिटी तो काय करतो किंवा तो ड्रग्जला सपोर्ट करतो, नार्कोटिक्सला सपोर्ट करतो, नाही करतो. त्याच्या इंटरनल देशामध्ये त्याचं जे काही कायदा सुव्यवस्था असेल ना, ते बघतील ना. म्हणून तर त्याला सार्वभौम कंट्री म्हटले ना. दुसऱ्या देशाला अधिकार हा कधीच खरं तर दिला गेलेला नाहीये, की त्यांनी इंटरव्हीन करावं आणि त्यांनी न्याय द्यावा आणि त्यांनी ज्युडिशरी तिथं बनावं. हे इंटरनॅशनल लॉज सांगतात आपल्याला. मग कुठल्याही अर्थानं जर बघितलं तर यूएसएची ॲक्टिव्हिटी ही चुकीचीच आहे. पण अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात कशी काय झाली? हे समजून घेण्यासाठी वर्ल्ड पॉलिटिक्स माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून मी तुम्हाला वारंवार काय म्हणत असतो, की वर्ल्ड पॉलिटिक्सचा अभ्यास करणं हे खूप इंटरेस्टिंग आहे. हे खूप मजेशीर आहे हा सब्जेक्ट. मग आता व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेला एवढा काय इंटरेस्ट आहे? तर त्याच्यामध्ये मग येतं पिक्चरमध्ये ऑइल, तेल. कारण जगाच्या 17% तेल साठा जो आहे, तो आता नोन तेल साठा, माहिती असलेला तेल साठा हा फक्त व्हेनेझुएलामध्ये आहे. आणि हे जे निकोलस मादुरो होते, हे स्ट्रिक्टली यूएसएचा अपोज करत होते. मादुरो सरकार असू द्या किंवा त्यांच्या अगोदरचा त्यांचा जे गुरु मानले जात होते, त्यांचं सरकार असू द्या. या 2 सरकारांमध्ये यांनी यूएसएला अजिबातच ऑइलमध्ये सपोर्ट केला नाही. त्याच्या अगोदर यूएसए जो आहे ना, तो पण यूएसएच्या आणि त्याच्या अगोदर या दोघांच्या सरकारांच्या अगोदर यूएसए आणि व्हेनेझुएलाचे संबंध खूप जास्त मैत्रीपूर्ण होते. व्हेनेझुएला म्हणजे जगातली जर कुठली बेस्ट कंट्री असेल, तर यूएसएला असं वाटायचं की ती व्हेनेझुएला आहे. त्याचं रिझन काय होतं? तर हे जे सगळं ऑइल आहे, ते व्हेनेझुएला यूएसएला विकत होतं. त्याच्यावरती जवळ-जवळ यूएसएच्या प्रायव्हेट कंपन्यांचाच कब्जा होता असं म्हटलं जायचं. राइट. मग ऑब्व्हियसली यूएसएची एनर्जीची गरज भागत होती. म्हणजे यूएसएला ऑइलसाठी दुसऱ्या कुठल्या कंट्रीकडे जायला लागत नव्हतं. हात पसरायला लागत नव्हते. त्याच्या बदल्यात यूएसए जो आहे, तो मोठ्या प्रमाणात यांना
कॅश द्यायचा, मोठ्या प्रमाणात त्यांना वेपन्सचा सपोर्ट करायचा यूएसए व्हेनेझुएलाला. पण जेव्हापासून मादुरो आणि मादुरोचे जे गुरु आहेत त्यांचं सरकार आलं, तेव्हापासून हे सगळे गणित जे आहे ते चेंज झाली. आणि उलट व्हेनेझुएलानं काय सांगितलं, की आता आम्ही व्यापार करणार चायनासोबत. आता आम्ही व्यापार करणार रशियासोबत. आता आम्ही व्यापार म्हणजे चांगले रिलेशन डेव्हलप डेव्हलप करणार क्युबासोबत. आणि याच्यामध्ये ह्या बऱ्यापैकी कंट्रीज जर आपण बघितल्या, तर त्या यूएसएच्या एकतर कॉम्पिटिटर आहेत किंवा रायव्हल आहेत. राइट. त्यामुळे ऑब्व्हियसली यूएसए अजून चिडणार होता आणि ते झालं. मग आता यूएसएला रिझन पाहिजे होतं कोणतं तरी, जेणेकरून व्हेनेझुएलावरती आपण दबाव क्रिएट करू शकेल आणि हे जे ऑइल साठे आहे त्याच्यावरती आपण कब्जा करू शकेल. मग त्याचं रिझन शोधत, शोधत, शोधत काही वर्ष गेली आणि त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी बघायला मिळाली. कॅरेबियन सीमध्ये व्हेनेझुएलाचं एक जहाज जे आहे ते स्ट्राईक करून जे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेनं ते जहाज उद्ध्वस्त केलं आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याच्या पाठीमागं लॉजिक काय दिलं, की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज वगैरे सप्लाय होत होते. याच्यामध्ये ड्रग्ज टेररिझम वगैरे याच्या अंतर्गत होत होतं आणि त्याच्या सगळ्याचे लीडर जे आहेत, ते निकोलस मादुरो आहे, हे पहिल्यापासून युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणतच आलेले. मग ऑब्व्हियसली हे रिझन त्यांच्यासाठी काफी होतं. मग हे जहाज उडवलं, याच्यामध्ये मग दोघांमध्ये 2 कंट्रीमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. दोघांनी जे वेगवेगळे आपले सैन्य आहे, ते किनारपट्टीला खरं तर डिप्लॉय केलेलं आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसाचा काळ गेल्यानंतर अचानक आपल्याला मध्यरात्री बघायला मिळतं, की व्हेनेझुएलावरती हे जे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे, ते स्ट्राईक करतं आणि तिथले जे प्रेसिडेंट आहेत, निकोलस मादुरो यांना खरं तर डिटेन करून स्वतःच्या कंट्रीमध्ये येतं आणि त्यांच्या मग न्यूजमध्ये आपण बघितलं, की वेगवेगळे फोटोज वगैरे व्हायरल होतात आणि जग मग फक्त बघत राहतं याच्यामध्ये. मग हे जे सगळं आहे, ह्याला जे रिझन आहे, ते मुख्य करून आत्ता मानलं जातं, की ऑइल हे रिझन आहे. आणि आता इथं व्हेनेझुएलामध्ये तख्तापलट झालेला आहे जवळ-जवळ. आता नवीन जे सरकार एस्टॅब्लिश केलं जाईल, तर ते ऑब्व्हियसली असं मानलं जातंय, की ते युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या सपोर्टनं केलं जाईल आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता ऑइलवरती कब्जा अमेरिकेचा असेल आणि त्याच्यामध्ये हे जे सरकार आहे, ते अमेरिकेचा पपट म्हणजे यूएसएचा पपेट म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळेल असं म्हटलं जाते. आता ज्यावेळेस हे व्हेनेझुएला चायनासोबत संबंध खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेले होते ना, तेव्हा चायनाने ह्या तेल साठ्यांसाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट तिथे केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात पैसा तिथे इन्व्हेस्ट केला गेला चायनाकडून. आता त्याचं काय होणार हा एक वेगळा प्रश्न निर्माण झालाय आणि यूएसएला खरं तर चायनानं खरं तर अल्टिमेटम दिलेलं आहे म्हणजे स्टेटमेंट ऑफिशियली जारी केलेलं आहे, की जे प्रेसिडेंट व्हेनेझुएलाचे आहेत त्यांना तुम्ही सोडायला पाहिजे. ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती बरोबर नाहीये. हे सांगण्यात आलेलं आहे. बरं हे सगळं असताना शांतताप्रिय असणारा युरोपियन युनियन जो आहे, तो अजून ऑफिशियल स्टेटमेंट काहीच देत नाहीये. खरं तर त्यांनी याचं खंडन करायला पाहिजे. याच्यावरती मग बाकी युनायटेड नेशन आता पुढे काय करणार आहे? युनायटेड नेशन अ, जी जी काउन्सिल आहे, ती पुढे काय करणार आहे? इंटरनॅशनल लॉ याच्यामध्ये काय भूमिका बजावणार आहे? हे आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. परंतु आत्तापर्यंत ज्या घडलेल्या घटना आहेत आणि त्याची जी बॅकग्राऊंड आहे, यूएसएची जी टेंडन्सी आहे, की कुठल्याही परिस्थितीमध्ये जगामध्ये डॉलरचंच वर्चस्व राहील, माझाच पॉलिटिकल म्हणजे फायनान्शियल वर्चस्व वर्चस्व पण आमचंच राहील, आर्थिक वर्चस्व पण आमचंच राहील आणि पॉलिटिकल म्हणजे राजनैतिक वर्चस्व पण आमचंच राहील आणि त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो. ही जी वृत्तीच्या अमेरिकेची आहे, ती वृत्ती पुन्हा एकदा व्हेनेझुएलाच्या बाबतीत अमेरिकेनं दाखवलेली आहे आणि याच्यातून जगानं धडा घेणं खूप जास्त गरजेचं आहे. की अमेरिका आज ह्यांच्यासोबत करतोय. अमेरिकेनं जे इराकसोबत केलं आणि ज्या आतंकी संघटना आयसिस वगैरे आपण म्हणतो, ते खरं तर यूएसएचंच ते धोतं काय असं म्हटलं जातं, की यूएसएनंच अशा गोष्टींना जन्म दिलेला आहे. आणि इराकमध्ये जर आपण बघितलं, तर जो सद्दाम हुसेन होता, त्याला जन्म देणारा यूएसएच होता आणि त्याला मारणारा पण यूएसएच होता. लादीन जो आहे, त्याला जन्म देणारा यूएसएच होता आणि त्याला मारणारा पण यूएसएच होता. म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी कुठल्याही थराला आम्ही जाऊ शकतो. आमचं वर्चस्व जे आहे, ते स्थापित करण्यासाठी आम्ही कोणतीही ॲक्टिव्हिटी करू शकतो. हे पुन्हा एकदा हिस्ट्रीप्रमाणेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेनं दाखवलेलं आहे. आणि त्याला फक्त रिझन आता झालंय व्हेनेझुएलाचं. हे काही नवीन वृत्ती नाहीये युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेची. त्यामुळं हा जो मुद्दा आहे,
तो डिटेल आपल्याला माहिती असणं गरजेचं का होतं, की याची पार्श्वभूमी एवढी मोठी आहे. फक्त व्हेनेझुएलाचा मुद्दा नाही हा. मग आता व्हेनेझुएला न्यूजमध्ये म्हणजे याची हिस्ट्री जशी मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर इथला जो पॉलिटिकल आणि जिओग्राफिकल जो फिजिकल मॅप आहे, तो मॅप तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ते प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं होऊ शकते. बाकी इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून मग यूएसए सोबत इंडियाचे संबंध कसे आहेत, चायनासोबत कसे आहेत, रशियासोबत कसे आहेत, शेजारील कंट्रीसोबत कसे आहेत, मग आता लॅटिन अमेरिका म्हणजे हा पार्ट, या वेगवेगळ्या कंट्रींसोबत इंडियाचे रिलेशन विशेष काय घडामोडी खरं तर घडलेत का तिथं, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून हे आपण म्हणू शकतोय की आपल्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. बाकी आता याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आता इंटरव्ह्यू करतील, पुढे काय काय घडामोडी घडतायत त्याच्यावरून ठरेल की अजून कोणत्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तोपर्यंत युनायटेड नेशन इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे त्याचा डिटेलमध्ये अभ्यास तुम्ही करून ठेवायला पाहिजे. पुढे एडिटोरियल पेजवरती एक आकडेवारी म्हणून आपल्याला माहिती असायला पाहिजे की डिझास्टर, आता डिझास्टर मॅनेजमेंट हा आपल्या सिलेबसमध्ये डायरेक्ट येतो, त्याच्यामुळे हे मला वाटलं की तुम्हाला दाखवायला पाहिजे. ही एक आकडेवारी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला स्टॉर्म्स असतील, ड्रॉट्स म्हणजे दुष्काळासारखी परिस्थिती असेल, अर्थक्विक असेल, फ्लड म्हणजे पुरासारखी परिस्थिती आहे, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे व्होल्कॅनिक इरप्शन्स वगैरे असू द्या. याच्यामुळं आपल्याला एशियन कंट्रीजला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला बघायला मिळते. राईट. आणि द चार्ट्स वर सोर्स्ड फ्रॉम OECD डेव्हलपमेंट सेंटर्स म्हणजे इकॉनॉमिक आउटलुक फॉर साऊथ ईस्ट एशिया, चायना अँड इंडिया 2025 एनहान्सिंग डिझास्टर रिस्क फिनान्सेस. हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट 2025 मध्ये डिसेंबर 2025 मध्ये रिलीज झाला होता आणि त्याच्यामध्ये जे काही तथ्यात्मक इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग आता 1970 मध्ये ह्या ज्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कमी आपल्याला दिसत होत्या. ते 1980 मध्ये वाढल्या, त्यानंतर 90 मध्ये त्याच्यापेक्षा जास्त वाढलेल्या बघायला मिळत आहेत. 2000 मध्ये, 2010 मध्ये आणि 2020 मध्ये ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि विशेष करून पुरासारखी परिस्थिती जी आहे, तो जो चार्ट आहे तो खूप ड्रास्टिकली जे आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जो हा चार्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फ्लडचा जो काय चार्ट आहे तो खऱ्या अर्थानं फ्लडचा नाही, हे कलर कशाचा दिलाय, सॉरी, हे जे स्टॉर्म आहेत ते स्टॉर्म्स म्हणजे वादळ वगैरे वेगवेगळी जी येतात त्याचा चार्ट अजून ड्रास्टिकली आपल्याला हा सुद्धा वाढताना बघायला मिळतो. मग हा जो चार्ट आहे तो चार्ट चांगल्या पद्धतीने बघून ठेवा. आपल्याला तथ्यात्मक इन्फॉर्मेशन देताना हे मेनसाठी उपयोगाला येऊ शकतं. मग हे जर कंट्री वाईज आपण बघितलं तर कंट्री वाईज आपल्याला बघायला मिळतंय व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी आणि ऑदर्स सांगितलंय. सॉरी, याच्यामध्ये जर सगळ्यात जास्त याचं जे नुकसान आहे ते बऱ्यापैकी चायनामध्ये बऱ्यापैकी अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळाल्या. त्यानंतर इंडिया आहे, त्यानंतर इंडोनेशिया आहे, त्याच्यानंतर फिलिपाईन्स आहे, त्याच्यानंतर थायलंड आहे, त्याच्यानंतर व्हिएतनाम आहे. अशा महत्वाच्या कंट्रीज आहेत तिथं खूप मोठ्या प्रमाणात ह्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळत आहेत. तर त्या वर्षानुवर्ष जे आहेत या नॅचरल ज्या क्लायमेटीज ज्याला आपण म्हणू शकतो, डिझास्टर आपण म्हणू शकतो, त्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला वाढताना वर्षानुवर्ष बघायला मिळत आहेत. हे सांगणारी ही आकडेवारी आहे. इथून पुढे खरं तर आपल्या महत्वाच्या न्यूज सुरू होत आहेत आणि पहिलीच न्यूज आपल्याला सांगते की रशिया कडून जो ऑइल इम्पोर्ट इंडिया करतो तो ते गेल्या 6 महिन्याशी जर कम्पेअर नोव्हेंबरचं केलं आपण तर ते सगळ्यात जास्त असं सांगितलेलं आहे. आणि इथं आपल्याला चार्ट पण दिलेला आहे 2024 नोव्हेंबर मध्ये काय होतं, 2025 नोव्हेंबर 2025 मध्ये काय आहे हे सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि 7.7 मिलियन टन्स एवढं ऑइल आपण या नोव्हेंबर 2025 मध्ये इम्पोर्ट केलेलं आहे. आणि ऑइलवरून कशा पद्धतीने जगामध्ये घमाशन चालू आहे आणि याच युएसएनं रशिया युक्रेन वॉर सुरू झालं होतं त्यावेळेस रशियावरची सँक्शन्स लावले होते जेणेकरून रशिया ते ऑइल विकू शकला नाही पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये मध्ये इंडियानं उलट इम्पोर्ट जो आहे तो इम्पोर्ट ऑइलचा वाढवला होता त्या पिरियडमध्ये. त्याच्यामध्ये इंडियावरती दबाव सुद्धा आणण्याचा युएसएनं प्रयत्न केला होता. ते सगळं पॉलिटिक्स आपण अनेक वेळा डिस्कस केलं. मग इंडिया जो आहे तो अजून कुठून कुठून ऑइल
खरं तर इम्पोर्ट करतो. हे जे ऑइल इकॉनॉमी आहे ना, ती ऑइल इकॉनॉमीज आपण आपण आता म्हणू शकतो त्याला. त्याचाच डिटेलमध्ये वर्ल्ड लेव्हलला आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती परत अरवली हिल्स रिलेटेड आहे. अरवली हिल्स मॅप सोबत आपण अनेक वेळा बघितलंय, त्याच्यावरती एरोटेल डिस्कस केले, त्याच्यावरती टेक्स्ट कॉन्टेक्स्टवरचा मुद्दा डिस्कस केलेला आहे. आता दिल्लीचे जे इन्साइडचे रेसिडेंट्स आहेत, ते अरवलीला युनेस्को टॅग द्या अशी मागणी करतायत. मग हे युनेस्को काय आहे? त्यांना दिलेला टॅग काय असतोय? त्याचा क्रायटेरिया काय आहे? आणि अरवलीची बेसिक इन्फॉर्मेशन काय? याचा डिटेल तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे कासवाच्या एका प्रजातीशी रिलेटेड आणि ती प्रजाती आहे ऑलिव्ह रिडले प्रकारातलं एक कासव आहे आणि त्याची डेथ आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळं ह्या प्रजातीवरती कोणतं संकट तर आलं नाही ना किंवा जैवविविधता आपल्याला टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला त्याचं संवर्धन करणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे एखाद्या प्रजातीचा अशी डेथ झाली, तर तो कन्सर्न असतो की ती प्रजाती नामशेष तर व्हायला लागलेली नाहीये ना. त्यामुळं खरं तर ह्या न्यूज असतात. त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास कोणत्या आता एक्झामच्या दृष्टीतून याच्यामध्ये महत्त्वाचं काय? की प्रिलियमच्या दृष्टीतून ऑलिव्ह रिडले जे सी टर्टल आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ही प्रजाती कुठं आढळते? याचं वैशिष्ट्य काय आहे? याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामधून घेण्यासारखं असं काही नाही. पुढची ही एक न्यूज आणि ही एक न्यूज ह्या दोन्ही व्हेनेझुएलाशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि आता ऑब्व्हियसली व्हेनेझुएलामध्ये ऑइलचे साठे आहेत. म्हणजे व्हेनेझुएलाकडून इंडिया काय ऑइल इम्पोर्ट वगैरे करतोय का? याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. कारण हेडलाईन काय दिसते? व्हेनेझुएला क्रायसिस अनलाइकली टू हिट इंडियाज एनर्जी सिक्युरिटी. इंडियाची एनर्जी सिक्युरिटी जी आहे ती याच्यामुळे धोक्यात येऊ शकते का? अशा पद्धतीची हेडलाईन आहे. मग त्याचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करून ठेवावा लागेल. ते वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि इथं मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स काय म्हणतात? इंडिया कन्सर्न फॉर वेल बिईंग ऑफ पीपल ऑफ व्हेनेझुएला. व्हेनेझुएला मधल्या लोकांचं जे जीवन आहे ते व्यवस्थित असायला पाहिजे याच्याशी रिलेटेड भारत जो आहे तो काळजीपूर्वक विचार करतोय असं एस जयशंकर सांगताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मग आपल्याला युएसए आणि व्हेनेझुएला या दोघांच्या खरं तर क्रायसिसमध्ये इंडियाची एक्झॅक्ट भूमिका काय? जसं की इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमध्ये आपण बघितली होती. रशिया युक्रेन वॉरमध्ये इंडियाची भूमिका बघितली होती. तशीच आपल्याला युएसए आणि व्हेनेझुएला कॉन्फ्लिक्टमध्ये इंडियाची भूमिका काय? हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती असणं गरजेचं आहे. पुढच्या न्यूजमध्ये परत एकदा मनरेगा न्यूजमध्ये आलेलं आहे आणि जी रामजी जी योजना आहे ती याला रिप्लेस करते. त्याच्यामुळे हा कॉन्ट्रोव्हर्सीचा डिस्कशनचा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळे आपल्याला या दोन्हींचा अभ्यास करून ठेवायचा आहे, त्याचा डिफरन्स बघून ठेवायचा आहे. तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती अँसर राईट करू शकतो आपण. त्याचबरोबर मनरेगावरती प्रिलियमला याच्या अगोदर आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे तसं पण ते आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होऊन बसतं. त्यामुळे त्याचा सर्वांगी अभ्यास करून ठेवायचा. याच्या अगोदर आपण याच्यावरती मला वाटतं 3 एडिटोरियल डिस्कस केलेले आहेत. डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन याची बघितलेली आहे. ते तुम्ही त्यावेळेस नोट्स घेतले असतील तर त्याची रिव्हिजन करा. नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने याचा डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती नवीन लेबर कोड्स येत आहेत. त्या लेबर कोड्स रिलेटेड आहे आणि ते खरं तर कॉन्ट्रोव्हर्सी सुद्धा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळे हे लेबर कोड्स काय काय आहेत त्याचा डिटेल अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. वर्कर्स रिलेटेड ऍक्ट कोणता आहे का त्याचा डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यावरती पण आपण एरोटेल सुद्धा डिस्कस केलेला आहे. पुढची न्यूज आहे ती सलाल रिझर्व्हॉइसशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. याच्यामध्ये विशेष करून जो सलाल पॉवर प्रोजेक्ट आहे याचा उल्लेख आलाय. जम्मू काश्मीरमध्ये डेव्हलप करतो आपण त्याचा उल्लेख आलेला आहे आणि त्याचबरोबर इथं इंडस वॉटर ट्रीटीचा उल्लेख आलेला आहे. हे प्रिलियमला याच्या अगोदर विचारलं गेलं इंडस वॉटर ट्रीटी विषयी. त्यामुळं सलाल पॉवर प्रोजेक्ट काय आहे आणि इंडस वॉटर ट्रीटी काय आपल्यामध्ये खरं तर झालेली आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला अभ्यासावी लागेल. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. ज्या विद्यार्थ्यांना अँसर रायटिंग करायचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अँसर रायटिंग ग्रुप सुरू आहे. त्यांनी मराठीमध्ये असू द्या किंवा इंग्लिशमध्ये असू द्या ते सगळ्यांसाठी ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री आहे. अँसर रायटिंग प्रॅक्टिस तिथे ते करू शकतायत. जे द हिंदूमध्ये आपण डिस्कस करतो त्याच्यामधून जे जे काय मुद्दे मिळतात त्याच्यावरती आधारितच मी तिथे क्वेश्चन फॉर्म करून पोस्ट करत असतोय. त्याच्यावरती अँसर रायटिंग करून तुम्ही PDF फॉर्ममध्ये फाईल सेंड करू शकताय. त्याच्यावरती मी स्वतः तुम्हाला फीडबॅक देतोय. त्याचबरोबर बाकी विद्यार्थ्यांचे अँसर म्हणजे एकमेकांचे अँसर बघून सुद्धा तुम्ही आणखी त्याच्यामध्ये प्रोग्रेस करू शकताय. हे सगळ्यांसाठी ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री आहे.
त्यामुळे तो टेलिग्राम चॅनल जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली तो तुम्ही जॉईन करू शकता. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळं प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.